सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। लंडनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवरायांचं नाव देण्याचा लंडनच्या महापौरांचा मानस। महाराष्ट्र आणि लंडनमध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये मिलेनी यांनी लंडनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा मानस व्यक्त केलेला आहे। मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचं स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटिश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेनरी ली, अभिजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध दृढ असून ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्यानं उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शवल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले। यावेळेस अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव सांगताना तो भव्य आणि दर्जेदार असल्याचं मिलेनी यांनी सांगितलं। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे, त्यामुळे लंडनमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन। जनतेची सेवा या ध्येयानं मी काम करतो आणि जनता हीच माझी ऊर्जा आहे, म्हणून जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते। पारनेरमध्ये नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न। गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना नगर जिल्ह्यातील पारनेर परिसरामध्ये शिवसेना नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न झालाय। गावठी पिस्तुलातून अल्पवयीन हल्लेखोरानं गोळी झाडली, पण ती बंदुकीतच अडकल्यानं ते वाचले। त्यानंतर हल्लेखोरानं चाकूनं वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सावध झालेल्या नगरसेवक आणि त्यांच्या साथीदारांनी हल्लेखोराला पकडलं। त्यानंतर जमावानं त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। हा थरार गुरुवारी सकाळच्या दरम्यान भर चौकात घडला। हा प्रकार वैयक्तिक वादातून की अन्य काही कारणाने घडलाय याचा तपास आता पोलीस निरीक्षक समीर बारावकर हे करीत आहेत। महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटकच्या माध्यमातून परिवहन उपक्रम, तुर्भे आगाराच्या बाहेर द्वारसभा। मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती। परिवहन विभागातील कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कामगार कर्मचारी यांच्या समस्या आणि असुविधांबाबत कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी शुक्रवारी तुर्भे आगाराच्या बाहेर भव्य मार्गदर्शन द्वारसभा झाली। यावेळेस कामगार नेते रवींद्र सावंत यांनी NMMTच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिलाय। लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा, अन्यथा काम बंद आंदोलन केलं जाईल असंही यावेळेस सांगण्यात आलं। या मार्गदर्शन द्वार सभेला कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे भव्य आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात 17 ते 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे। जुन्नर शहरात 3 दिवस कला, संगीत, साहस, अध्यात्माच्या विविध रंगांमध्ये सजलेल्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलंय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत।
ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छे कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। हैशटैग व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे हैशटैग व्यापार। कमिंग सून। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। माजी मंत्री बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते तसंच माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम केलाय आणि ते लवकरच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि घोलप यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलाय। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरेंसोबत होते। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या जागेवर घोलप यांना उमेदवारीची संधी मिळेल अशी शक्यता होती। मात्र शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची तयारी ठाकरे गटामध्ये सुरू झाल्यानं घोलप नाराज होते आणि त्यांनी अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गाठीभेटी वाढवल्या होत्या। नाशिकमध्ये 23 जानेवारीला झालेल्या ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातही ते अनुपस्थित होते। त्यामुळेच माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय। आमदारांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे 8 आमदार गैरहजर। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या तातडीनं बोलावलेल्या बैठकीला 8 आमदारांनी दांडी मारली। या आमदारांनी आपल्या अनुपस्थितीसाठी विविध कारणे दिली असली तरी यांच्यापैकी काही आमदार भविष्यात अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे पक्ष सोडून जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे। चव्हाण यांच्या पाठोपाठ मराठवाड्यातील विलासराव देशमुखांचे वारसही भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे। मात्र बैठकीला माजी मंत्री अमित देशमुख हे हजर नसले तरी त्यांचे बंधू आणि आमदार धीरज देशमुख हे हजर होते। चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर आमदारांच्या होणाऱ्या पहिल्याच बैठकीत किती आमदार गैरहजर राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अशोक चव्हाण यांचे समर्थक आणि नांदेड जिल्ह्यातील आमदार माधवराव जवळकर आणि मोहन हंबर्डे यांनी अपेक्षेप्रमाणे या बैठकीला दांडी मारली आहे। मात्र नांदेड जिल्ह्यातील जितेश अंतापूरकर यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली आहे। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, माजी मंत्री केसी पाडवी, जयश्री जाधव, संग्राम थोपटे यांनीही या बैठकीला गैरहजेरी लावली आहे। अशी प्रत्येकाने वेगवेगळी गैरहजेरीची कारणं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना दिली होती। सकाळी 9 नंतरच्या शाळांना स्कूल बस चालकांचा विरोध। प्राथमिक शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय घेताना राज्य सरकार आणि शिक्षण विभागानं स्कूल बस मालकांची चर्चा केली नाही। तसंच सकाळच्या वाहतूक कोंडीमध्ये स्कूल बस चालवणं अवघड असल्याचं सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाला स्कूल बस ओनर्स असोसिएशनने विरोध केलाय।
तसंच या निर्णयाविरोधात स्कूल बसचे भाडे 25 ते 40% वाढवण्याचा इशारा दिलाय. सरकार हा निर्णय कसा आणि कोणत्या आधारावर घेऊ शकतात असा प्रश्न स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केलाय. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारनं शाळा व्यवस्थापन, पालक, स्कूल बस कंत्राटदार यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं. मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरांमध्ये सकाळच्या सुमारास कार्यालयीन वेळेत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. बस चालवणं शक्य नसल्याचं बस मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे 2 सत्रात शाळांना स्कूल बसचे व्यवस्थापन कसे शक्य आहे? दिवसातून 4 वेळा मुलांना शाळेत आणणं, घरी सोडणं कठीण आहे असं या बस चालकांचं म्हणणं आहे. सोलापुरात माघवारीतील रंगले पहिले गोल रिंगण. सोलापूर येथे हाती टाळ, मृदंग, मुखी हरिनाम, खांद्यावर पताका आणि विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं निघालेले भाविक दुपारी 4च्या दरम्यान पार्क चौकातील नॉर्थ फोर्ट प्रशालेच्या मैदानावर दाखल झाले आणि पंढरीसी जारे आल्याने संसारा, दीनाचा सोयरा पांडुरंग याची प्रचिती यावेळेस आली. सगळे वारकरी एकत्र आले आणि माघवारीतील पहिला गोल रिंगण सोहळा इथे रंगला. हरिनामाच्या गजरानं पार्क चौक पूर्णपणे दुमदुमून गेला. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं माघवारीनिमित्त सोलापुरातून पालखी पंढरीकडे निघाली. पहिल्याच दिवशी नॉर्थ फोर्ट प्रशालेच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. सोलापुरातून माघवारी पालखी सोहळा 200 वर्षांपासून चालत जात आहे. ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे. शहरातील प्रत्येक विभागातून वारकरी यात सहभागी होतात. आता त्याचं रूपांतर पालखी सोहळ्यात झालंय आणि पालखी सोहळ्यात शहरातील 38 आणि परिसरातील 30 अशा 68 दिंड्या सहभागी झाल्यात. यामध्ये 50 महिला भजनी मंडळी आहेत. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या 5 बाद 326 धावा. रोहित शर्माचा विक्रम. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकानं भारत इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पदार्पणामध्येच सरफराज खान यानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या अर्धशतकी खेळीमुळे भारताला 5 बाद 326 अशी मजबूत स्थिती प्राप्त झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रामध्ये इंग्लंडनं भारताचे 3 फलंदाज 33 धावात गारद केले आणि रोहितनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी खुद्द कर्णधार रोहित शर्मावरच आली होती आणि त्याने उत्कृष्ट खेळी करीत 131 धावांची दणदणीत शतकी खेळी केली. रवींद्र जडेजा सोबत 204 धावांची भागीदारी रचली आणि त्यानंतर सरफराज खाननं पदार्पणामध्येच आपला दम दाखवत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. या तिघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 326 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर 18,510 धावांचा विक्रम केलाय. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 469 सामने खेळून 18,510 धावा केल्यात आणि त्यानं 56 कसोटी सामने खेळून 3,827 धावा केल्यात. वन डेमध्ये त्यानं 262 सामने खेळले असून 10,709 धावा केल्यात आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं 151 सामने खेळून 3,974 इतक्या धावा केलेल्या आहेत आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा हा 4था खेळाडू ठरलेला आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी दिल्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजला शुभेच्छा. रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या स्टुडिओला भेट दिली आणि आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस समाजातील वाढती गुन्हेगारी, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि इतर समस्या या कमी करण्यासाठी तसंच जनजागृती करून चॅनेलच्या माध्यमातून समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळेस सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख, चॅनल हेड सना साबीर मॅडम आणि संपूर्ण सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅगची टीम उपस्थित होती. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे, नेमणूक रबाळे MIDC पोलीस स्टेशन. सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनल हे जे नवीन चालू केलेलं आहे त्याचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख आणि सना साबीर मॅडम यांना त्यांनी या चालू केलेल्या नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी चालू केलेल्या या उपक्रमातून समाजामध्ये जे सध्या गुन्हेगारी किंवा क्राईम घडत आहे किंवा तरुण वर्गामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, ड्रग्ज ॲडिक्शन आणि जे सोशल मीडियाचा जो गैरवापर होत आहे त्याबाबत जनजागृती होऊन
प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतं हे अवश्य कळवा. यासाठी जास्तीत जास्त आमच्या बातम्या पहा, त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना द्यायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.